शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. मातृत्वाचे दोन किनारे, एकीकडे लेकरासाठी मृत्यूशी झुंज, तर दुसरीकडे पोटच्या गोळ्यांना वाऱ्यावर सोडणारी निष्ठुरता. जगात आई सारखे दुसरे दैवत नाही, असे म्हटले जाते. आई आपल्या लेकरांवर येणारे प्रत्येक संकट आधी स्वतःच्या अंगावर झेलते. पण सध्या समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी समाजमनाला अक्षरशः सुन्न करून सोडले आहे. या दोन्ही घटना मातृत्वाच्या दोन अत्यंत टोकांच्या प्रवृत्तींचे दर्शन घडवतात, ज्या वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे काळजाचा ठोका चुकवणारा मातृत्वाचा त्याग. नुकत्याच घडलेल्या क्रूज अपघाताची भीषणता अजूनही आपल्या डोळ्यांसमोरून गेलेली नाही. मृत्यू अगदी समोर उभा असताना, चहूबाजूंनी पाणी आणि संकट वेढत असताना त्या क्रूजवरील एका आईने आपल्या लेकराला वाचवण्यासाठी केलेला आकांत हृदय पिळवटून टाकणारा होता. माझा जीव गेला तरी 72, पण माझ्या लेकराला वाचवा, ही तिची तडफड आणि मृत्यूच्या दारातही लेकराला कवटाळून ठेवणारी तिची मिठी. हे सगळं पाहून संपूर्ण जगाचे डोळे पाणावले. तिथे दिसली ती एक खरी आई, जिने मातृत्वासाठी सर्वोच्च त्याग केला आणि लेकरासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. तर दुसरीकडे आईपणाला काळीमा फासणारी घटना. पण या निस्सीम प्रेमालाच मोठा धक्का देणारी आणि संताप आणणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना डोंबिवलीत घडली आहे. जिथे क्रूजवरील आईने लेकरांसाठी मृत्यूला मिठी मारली, तिथे डोंबिवलीत एका आईने स्वतःच्याच 3 कोवळ्या जीवांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले. एक 4 वर्षांचा निरागस मुलगा आणि 2.5 वर्षांच्या 2 चिमुकल्या जुळ्या मुली. यांना घेऊन ही आई रस्त्याने चालली होती. रस्त्यात उभ्या असलेल्या एका अनोळखी वृद्ध व्यक्तीजवळ ती गेली आणि म्हणाली, मी मुलांसाठी खाऊ घेऊन येते, तोपर्यंत यांच्याकडे लक्ष ठेवा. त्या वृद्धानेही माणुसकीच्या नात्याने होकार दिला. पण खाऊ घेऊन येते म्हणून गेलेली ती जन्मदात्री आई पुन्हा कधीच परतली नाही. वाट पाहणारे निष्पाप डोळे. आपली आई आता खाऊ घेऊन येईल, या भाबड्या आशेवर ती 3 निरागस लेकरे रस्त्यावर डोळे लावून वाट पाहत राहिली. पण त्यांना काय माहिती की ज्या आईने बोट धरून चालायला शिकवले, तीच आई आज त्यांना कायमचं पोरकं करून गेली आहे. सध्या पोलीस त्या निर्दयी आईचा शोध घेत असून, या 3ही चिमुकल्यांना अनाथ आश्रमात ठेवण्यात आले आहे. कालपर्यंत आईच्या कुशीत झोपणारी ही लेकरे आज अचानक अनाथ झाली आहेत. सुन्न करणारे वास्तव. एकाच जगात, एकाच वेळी घडलेल्या या 2 घटना. एकीकडे लेकरासाठी जीवाचे रान करणारी क्रूजवरील ती आई आणि दुसरीकडे स्वतःच्याच पोटच्या गोळ्यांना अनोळखी माणसाच्या भरवशावर रस्त्यावर सोडून जाणारी ही आई. या दोन्ही घटना पाहिल्यावर खरोखरच प्रश्न पडतो की आई पण इतकं निष्ठुर कसं होऊ शकतं. एका बाजूला मातृत्वाचा अभिमान वाटतो, तर दुसऱ्या बाजूला माणुसकीची आणि नात्यांचीच लाज वाटते. आईपणाच्या या 2 टोकांच्या कहाण्या आज प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडत आहेत. ही घटना डोंबिवली पश्चिम राममंदिर विभागात घडली. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. सोडूनिया गेली आई आम्हा लेकरांना, सोडूनिया गेली आई आम्हा लेकरांना. आई 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 आता म्हणो मी कुणाला, आई 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 आता म्हणो मी कुणाला, आई 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 आता म्हणो मी कुणाला. सोडूनिया गेली आई आम्हा लेकरांना, सोडूनिया गेली आई आम्हा लेकरांना. आई 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 आता म्हणो मी कुणाला, आई 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 आता म्हणो मी कुणाला. आज दुपारी डोंबिवली पश्चिमेला तुळशीराम जोशी बंगला आहे, त्या ठिकाणी ही 3 मुलं आपल्याला सापडली. म्हणजे कसं झालं, ह्या मुलांची आई होती, तिने ह्या 3 मुलांना मंदिरापाशी बसवलं आणि मंदिरातल्या एका काकांना सांगितलं की ह्या 3 मुलांसाठी मी काहीतरी खायला घेऊन येते, तोवर तुम्ही या मुलांवर लक्ष ठेवा, असं सांगून ह्या 3 मुलांची आई त्यांना सोडून
कशी निघून गेली ती काही परत आली नाही. हे सगळं पाहता तिथेच आपल्या महिला आघाडीपैकी जयश्रीताई यादव त्या उभ्या होत्या आणि त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांनी आपल्या विधानसभा संघटक राजश्री कराळे मॅडम यांना ही सगळी गोष्ट कळवली. लगेचच कराळे मॅडमनी किरणताई आपल्या उपजिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख केतकीताई पवार यांच्या कानावर ही सगळी बाब घातली आणि त्वरित आम्ही संपूर्ण महिला आघाडी जमलो आणि या मुलांना आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. पोलीस स्टेशनला साहेबांनी त्यांची दखल घेतली आणि पुढचा प्रकार प्रोसेस सुरू झाला. आता त्यांना तपासणीसाठी शास्त्रीनगर हॉस्पिटलला आणण्यात आलेलं आहे. तिथे त्यांचं प्राथमिक चेकअप झालेलं आहे आणि परत या मुलांना आता आम्ही येऊन पोलीस स्टेशनला जमा करतोय. म्हणजे कायद्याच्या अनुषंगाने ह्या मुलांचा संपूर्णपणे आता आम्ही हँडओव्हर पोलीस स्टेशनला देतो आणि त्यांना मदत पोलिसांतर्फे नक्कीच होईल अशी आशा बाळगतो. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.